नमस्कार. होय मी रिंगणात या सदरात आज आपल्या स्टुडिओमध्ये एक युवा व्यक्तिमत्व आलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेलं आणि पुढे भारतीय जनता युवा मोर्चाच्या विविध पदांवर काम करत आता शहर सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळणारे सचिनजी बंदी. सचिन बंदी हे प्रभाग क्रमांक 14 आकुर्डी, काळभोरनगर, रामनगर, चिंचवड स्टेशन, मोहननगर हा भाग ज्या प्रभागामध्ये येतो त्या प्रभागामधून सर्वसाधारण जागेसाठी इच्छुक आहेत आणि ते जाहीर करण्यासाठी होय मी रिंगणात आहे अशी घोषणा करण्यासाठी आज ते आपल्याबरोबर आलेत. नमस्कार सचिनजी. नमस्ते सर. आपण या ठिकाणी मला आज बोलवलात त्याबद्दल मनपूर्वक आपलं धन्यवाद. सर्वप्रथम तुम्ही खूप तरुण आहात. या तरुण वयामध्ये तुम्हाला निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक आहात. हो. तर ही तुमची वाटचाल जी आहे की तुम्ही मला तर कोल्हापूर जिल्ह्यातून आला आहेत आणि या ठिकाणी आता स्थायिक झाला आहेत आणि बरीच वर्ष तुम्ही इथं काम करत आपलं स्थान निर्माण केलं आहे. हो काय सांगाल या प्रवासाविषयी? मी सर 2007मध्ये कोल्हापूरमध्ये माझी शाळा वगैरे 10वीपर्यंत कोल्हापूरमध्ये झाली. त्यानंतर मी पुण्याला आलो. माझा भाऊ आधी इथंच होता स्थायिक. त्याच्यामुळं मला भावानीच इकडे बोलवून घेतलं की काहीतरी काम वगैरे हे वगैरे कर. पण मी 2009-10पर्यंत कंपनीमध्ये वगैरे कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये काम करत होतो. पण माझी काही इच्छा नाही झाली काम करण्याची. असं वाटलं की काहीतरी आपण व्यवसाय सुरू करावा. आपल्या व्यवसायातून लोकांना रोजगार निर्मिती होईल या माध्यमातून मी एक मेस चालू केला डी.वाय. पाटीलच्या इथे. त्या माध्यमातून कॉलेजची मुलं त्यांना मेस वगैरे ना स्वस्तात जेवण. आम्ही त्यावेळेस 40 रुपये प्लेट थाळी द्यायचो फक्त. ओके. कारण की कॉलेजची मुलं आई वडील सगळे तिकडे असल्यामुळे बॅचलर ना की त्यांना जेवण वगैरे व्यवस्थित भेटत नव्हतं त्या ठिकाणी. त्यामुळे स्वस्तात थाळी वगैरे आम्ही द्यायचो त्यांना. हे करता करता नंतर आपल्या याचं लक्ष्मणभाऊ असतील, योगेशअण्णा टिळेकर असतील, ह्यांच्या माध्यमातून मला राजकारणात थोडं रस यायला लागलं की आपल्याला पण लोकांची सेवा करण्यासाठी थोडं राजकारणात उतरलं पाहिजे. म्हणून 2012पासून लक्ष्मणभाऊंच्या ह्याच्यापासून मी एक काम करायला सुरुवात केली ह्याच्यामध्ये. नंतर बूथ प्रमुख, नंतर सचिव झालो 2 टर्म. आत्ता सरचिटणीस पदावरती आहे. पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्यामध्ये कार्य करत होतो एक स्वयंसेवक म्हणून. दुसरी गोष्ट याच्यामध्ये पक्षाने दिलेली जबाबदारी, रक्तदान शिबिर असो, रोजगार मेळावा असो, आंदोलन असो, हे पूर्णपणे चिकाटीने पार पाडलेले आहेत मी आत्तापर्यंत. एकूण तुम्ही आता तुमच्या याच्यात उल्लेख आला आहे लक्ष्मणभाऊंचा. हो. लक्ष्मणभाऊंच्या काय आठवणी आहेत तुमच्या असं काही? कारण तुमच्या याच्यावर बराच त्यांचा प्रभाव राहिलेला आहे. हो 100% सर. भाऊंचं ते आम्ही दैवतच मानतो आत्तापर्यंत त्यांना. आधीपासून ते आत्तापर्यंत भाऊंचं काम करण्याची पद्धत होती की मी माझेच उदाहरण घ्या. मी लोकांना घेऊन यायचो भाऊन. अडचणी माळ्यापर्यंत यायचे लोकांचे. पण मी भाऊंकडे घेऊन गेलो की ते कधी म्हटले नाही की उद्या ये परवा ये. डायरेक्ट स्पीकरवर फोन, डायरेक्ट जागेवर काम तमाम त्या दिवशीच. म्हणजे जागेवर निर्णय घ्यायचे की तुमचं काम झालेलं आहे सगळं. त्यामुळं मला लक्ष्मणभाऊंवर खूप प्रभाव होता. त्याच्यामुळं मी आत्ता माझ्या ऑफिसमध्ये जरी बघितलं तुम्ही माझ्या मागेच फोटो आहे त्यांचा, आधारस्तंभ दैवत म्हणून एक. पण हे काम करत असताना पूर्वी लक्ष्मणभाऊ काँग्रेस, राष्ट्रवादी असा त्यांचा जो प्रवास होता त्या प्रवासामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबरच होतात? मी पक्षाचं मला कुठलाही हे नव्हतं. 2014मध्ये जेव्हा भाऊ आले ह्याच्यामध्ये भाजपमध्ये, त्याच्या आधी मी कुठल्याही पक्षाचं नाही संघ होतो स्वयंसेवक. त्यानंतर भाऊ जेव्हा भाजपमध्ये आले तेव्हापासून माझी कामाची सुरुवात झाली पूर्ण पदावरती बूथ प्रमुखापासून. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की मेस चालू केली आणि मेसमध्ये तुम्ही 40 रुपयांनी तेव्हा जेवण द्यायचा. तुम्ही व्यवसाय करत होता का समाजसेवाच हेतू होता? दोन्ही. त्याच्यामुळे सुरुवात मला तिथूनच करायची होती. एक तर आपण कॉस्टली लावतोय तर मुलांचा विचार करता
तर आम्ही पहिलं ठेवून बघितलं 50 रुपये. मुलांची एवढी अडचणी असायची की नाही का, आम्हाला दादा चपाती भाजी भेटेल का? कारण की चपाती भाजी तेव्हा 40 रुपयाला होती. मग आम्ही पूर्ण थाळी 40लाच द्यायची ठरवली त्यावेळेस. त्याच्यामुळे परिस्थिती बघता ठराविक मुलांची. किती मुलं यायची तेव्हा? 40 रुपये म्हणजे आमच्या इथं 150 थाळी सकाळी जायचे आणि संध्याकाळी 200-250. अच्छा, म्हणजे मुलांची पण त्यामध्ये चांगली सोय होत होती सोय आणि होत होती. हो क्वांटिटी वाढल्यामुळे तुम्हालाही परवडत हो होतं. सर. हो. आणखीन एक तुमच्या याच्यातलं आहे धर्मराज चौपाटी. ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यात कशी काय आली? कन्सेप्ट सर, ह्याच्यामध्ये मीच रोजगार करत होतो फक्त, कारण की व्यवसाय माझा एकच चालू होतो, बाकी सगळे जेवण करून चालले होते. पण धर्मराज चौपाटीच्या माध्यमातून मी जे चौपाटी उभं करतोय त्याच्यामध्ये अनेक लोकांना ही कुठे आहे नेमकी? डी.वाय. पाटील कॉलेज रोडला रावेतला. ओके. त्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार आणि व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होईल या हिशोबाने धर्मराज चौपाटी चालू केलं. धर्मराज चौपाटी हे नाव ठेवण्याचं कारण म्हणजे रावेतचे कुलदैवत आहे धर्मराज महाराज. त्यांचं नाव सुचलं मला की, आणि धर्मराज चौक पण जवळच आहे, तो नाव मला सुचल्यामुळं धर्मराज चौपाटी असं नाव ठेवून मी चालू केलं 2022मध्ये चौपाटी. त्यामध्ये आत्ता टोटल 26 लोकांना स्टॉल दिलेले आम्ही. त्यामध्ये 100-125 लोक डेलीचं रोजगार भेटतं त्यांना. अच्छा. डेली. युवा मोर्चाचं काम करताना योगेश टिळेकर असतील, अनुप मोरे असतील, हो सर. यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम केलं. तर युवा मोर्चातल्या कामाचा कसा अनुभव आहे तुमचा? युवांमध्ये सर एक चिकाटी असते. युवा म्हटल्यावर आता प्रत्येक पक्षाने जी जबाबदारी आपल्याला देते, ते आपल्याला असं वाटतं की ना, पक्षाने दिलेली जबाबदारी ते आपण पार पाडलंच पाहिजे. आणि काही पक्ष आपल्या प्रदेशातून आपल्याला कार्यक्रम येतात, आंदोलन असो, कुठलंही आता रक्तदान शिबिर असो, या माध्यमातून आम्हाला रिपोर्टिंग पण द्यावं लागतं. त्यामुळे पक्षाने जे आतापर्यंत जबाबदारी दिली पूर्ण सगळे पार पाडलेले आहेत आणि पक्षाला रिपोर्ट पण दिलेला आहे मी आतापर्यंत सगळं. कोविड काळातही बरीच तुम्ही समाजासाठी काम केलं. हो सर. तर त्याविषयी काय सांगाल? कोविडमध्ये असं संकट होतं सर की त्यामध्ये कुठलंही जर कोविड कोणाला झालं असेल तरी नाही का जवळ जायला घाबरायचे लोक. पण आम्ही ते न विचार करता मी एक भाऊंसाठी ॲम्ब्युलन्स उभी केली होती. भाऊंच्या स्मरणार्थ, लक्ष्मण भाऊ यांच्या स्मरणार्थ जेव्हा निधन झाल्यानंतर मी 2 महिन्यातच ॲम्ब्युलन्स उभी केली. त्या माध्यमातून ओम साई आपल्या ॲम्ब्युलन्स आहेत प्राधिकरणात मित्राचे, त्यांच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्समध्ये लोकांना वगैरे, कारण की बॉडी वगैरे तेव्हा PPE किट हे ते घातल्याशिवाय कोणालाच येत नव्हते. आम्ही PPE किट घालून बॉडी वगैरे, कारण की कोण जवळच जात नव्हतं एकतर, आम्ही बॉडी वगैरे पिंपरी ठराविक स्मशानभूमी होते त्यामध्ये पोहोचवण्याचं आम्ही काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट, आता घरात जरी कोणी की सिम्पटम्स असतील तरी घरी कोण जात नव्हते, ते आम्ही जाऊन ॲम्ब्युलन्स, कारण की बॉडी वगैरेसाठी होती, त्यामुळे प्रायव्हेट कारमध्ये आम्ही घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन MRI वगैरे स्कॅनिंग वगैरे करायचे. तेव्हा असं आम्ही कोरोना काळात भरपूर ठिकाणी केलेलं आहे. नंतर डॉक्टरांनी खूप हे केले होते त्या टायमिंगमध्ये. डॉक्टरांचं प्रभागमध्ये आपल्या मल्हारराव कुटे हॉस्पिटलमध्ये आम्ही डॉक्टरांचा पण सत्कार ठेवला होता. त्या याच्यामध्ये लोक घाबरत होती, घराच्या बाहेर पडायला घाबरत होती, एकमेकाला भेटायला बोलायला घाबरत होती. तुम्हाला नाही भीती वाटली आपल्याला कोविड होईल? नाही सर, मला भीतीच नाही वाटली. असं मला कोविड झालं पण नाही एकतर. अच्छा. हो, कधी सिम्पटम्स नाही आले न काय, म्हणजे असं काहीच जाणवलंच नाही मला कधी. कारण की मी काळजी पण घेत होतो, गरम पाणी हे ते सगळ्या गोष्टींचं जे डॉक्टर सजेस्ट करत होते की हे करा ते करा, ते करून आपण पूर्ण ह्याच्यात होतो. तुम्ही प्रभाग क्रमांक 14 मधून इच्छुक आहात. 14चा जर विचार केला, मागच्या वेळेला तिथे भाजपचा एकही उमेदवार निवडून आलेला नव्हता. हो सर, बरोबर. आणि आता अशा ठिकाणी तुम्ही उमेदवारीसाठी हे करता आहात प्रयत्न, तर वाटते तुम्हाला यावेळेला भाजपला संधी मिळेल? 100% सर. काय गणित आहे त्याच्या मागे तुमची? त्याच्या मागचं गणित म्हणजे एकतर आपले भाजपचे नगरसेवक नाही आहेत, त्यामुळं विकास नाही आहे तिथला. एकतर आपल्या याचं पाणी समस्या आहे, सांडपाण्याची.
पूर्ण इकडून जे प्राधिकरण भाग आहे तिथून पूर्ण दत्तवाडीत पाणी येतं, पावसाचं. पावसाचं पूर्ण पाणी येतं. कारण की इकडे उतार असल्यामुळं साई मंदिर, द्वारकामाई साई मंदिरच्या इथून जे पाणी येतं पूर्ण दत्तवाडीमध्ये सगळं घुसतं. याची समस्या सोडवलेली नाही आहे. ना आमदारांचं आपल्या इथं लक्ष नसतं कुठल्याच. आपले भाजपचे नगरसेवक नसल्यामुळं एकतर आपली केंद्र सत्ता आहे, महाराष्ट्रात आहे, पण आपलं नगरसेवक नसल्यामुळं बाकी काही कामं वगैरे झालेच नाही तसे. त्यामुळं आपलं आता विजन असेल सांडपाण्याचं, याचं इलेक्ट्रिकचं इश्यू आहे, वारंवार लाईट जातात आपल्या इथं, त्याचा आपल्याला मार्गी लावायचं आहे. आत्ता 1-2 वर्षापासून आम्हाला आधार आहे. एकतर उमाताई खापरे आमदार झाले, त्यानंतर अमित गोरके सर आमदार झाले. तेव्हापासून थोडा आधार वाटतं की आम्हाला की कोणीतरी आहे आपल्यासाठी आमदार, हेच आधार आहे आपल्याला आता दोघे. त्यांच्या माध्यमातून आम्ही काही ना काहीतरी आता कामं करत असतो याच्यामध्ये. ह्याच्यापुढे पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण सगळे कामं वार्डातले कंप्लीट करू, जे काही पेंडिंग असतील ते. तुम्ही नगरसेवक झालात तर टॉप 3 कामं कुठली असतील की जी तुम्ही प्राधान्याने कराल? एक तर आता सर वारंवार आपल्या इथं लाईट जाते. एक तर सगळे कनेक्शन पूर्ण जुने झालेले आहेत आपल्या इथं, त्याला कोणी जबाबदारी घ्यायला रेडी नाही आहे. त्याच्यामुळं पूर्ण जबाबदारी ते पहिलं मी घेतो या गोष्टी. कारण की यांच्या आमदारांच्या माध्यमातून वगैरे मी निधी वगैरे उपलब्ध करून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये. हेच मला लोकांना सांगणं आहे की याच्यामध्ये पूर्णपणे मी प्रयत्न करणार आहे. याच्यामध्ये सगळं लाईन वगैरे चेंज करण्याचं, नवीन सगळं कनेक्शन करण्याचा प्रयत्न माझा पूर्णपणे आहे याच्यामध्ये. गेल्या आठवड्यातच आपले भाजपचे पिंपरी चिंचवडचे निवडणूक प्रमुख आमदार शंकर भाऊ या स्टुडिओमध्ये आले होते हो आणि त्यांनी सांगितलं की निवडून येण्याची क्षमता हाच निकष आमचा राहणार आहे. हो सर. तर तुम्ही त्या निकषामध्ये कसे बसता? भाऊंनी सांगितलं, आमचे मार्गदर्शक आहेत शंकर भाऊ. त्यांनी काही गोष्टी, त्यांना पूर्ण अभ्यास आहे, ते शहराध्यक्ष होऊन गेलेले आहेत. माझ्या प्रत्येक कार्यक्रमात ते येतात, प्रत्येक कुठलाही कार्यक्रम असो. भाऊ माझ्या प्रत्येक कार्यक्रमात पहिले येतं. उद्घाटन असो, कुठल्याही चौपाटीचं उद्घाटन असो, ऑफिसचं उद्घाटन असो, भाऊंना पूर्ण कार्यक्रमाला एखादा नेता येणं ही निवडून येण्याची क्षमता नाही ना, कारण नेता मतदान करत नाही, मतदार मतदान करतो. बरोबर आहे. आमची चर्चा होत असते वारंवार तेव्हा की भाऊ आल्यावर की बाबा तू काय काम केलंच वार्डामध्ये. प्रत्येक आम्ही त्यांना एकतर रिपोर्टिंग करतो भाऊंना की भाऊ हे झालेलं आहे. भाऊंना काही अडचणी असं भाऊंनाच फोन करतो. त्या माध्यमातून भाऊंना पूर्ण माहिती आहे. त्यामुळं कुठला कार्यकर्ता कसं काम करतो हे पूर्ण भाऊंपर्यंत रिपोर्टिंग पोचतं. त्यामुळं भाऊंना पूर्ण गॅरंटी आहे की आपले सीट 100% सगळे निवडून येणार. इथं जातीय गणितं कशी आहेत या प्रभागामध्ये? प्रभाग 14 मध्ये आपल्या इथं आत्ता जातीय म्हणजे मी एक लिंगायत समाजाचा आहे. लिंगायत समाजामध्ये आत्तापर्यंत माझ्या हिशोबाने आम्ही सगळं मिळून आता 4 महिन्यापासून पूर्ण आम्ही सर्वे करतो आहे की आत्तापर्यंत माझ्या इथं 4,800 वोट, जवळपास 5,000 मतदार, 5,000पर्यंत मतदारापर्यंत मी पोचलेला आहे. अजून थोडा आखवडी भाग वगैरे शिल्लक आहे, तरी 5-6 हजार माझ्या समाजाचं वोट आहे. त्यात आम्ही काम करते. आपल्या समाजासाठी मी भरपूर केलेलं आहे काम. काही हॉस्पिटलचं काही असो, कुठलंही ना म्हणजे काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील आतापर्यंत ते केलेलं. त्यामुळे ते मला शब्द दिलेले आहेत की तुम्हाला आम्ही 100% निवडून आणू. नुकती कालच तुम्ही एक बालजत्रा म्हणून एक मोठा हो, कार्यक्रम केला, त्याची बरीच चर्चा संपूर्ण शहरातही झाली. बरोबर. तर हा का नक्की आता 14 नोव्हेंबर तर होऊन गेला, तरी आत्ता केलात? काय ना सर, हे निवडणुकीचा एक इव्हेंट करायचा म्हणून केला? इव्हेंट म्हणून नाही सर मी कुठली कामं करत. एक तर आपल्या इथं गार्डन नाही लहान मुलांसाठी. एक तर गार्डनला जावं लागतं भक्तिशक्ती, दुसरं दुर्गा टेकडी, संत तुकाराम गार्डन, संत ज्ञानेश्वर उद्यान, इकडे यावं लागतं. ते पण पेरेंट्सना सोबत घेऊन, पालकांना. कारण की मुलांना तर एवढ्या लांब एकटे नाही सोडू शकत. त्यामुळं मुलं आहे ना आता भरकटलेले आहेत. एकतर मोबाईलमध्ये सोशल मीडिया बघत बसणे, रील्स बघत बसणे. त्यामुळे त्या माध्यमातून मुलांनी आणि पॅरेंट्स सोबत निघाले बाहेर. त्या माध्यमातून एकतर मोबाईल सुटका झाली, कोणाच्याही हातात एकसुद्धा मोबाईल नव्हता. त्याच्यामध्ये सगळे खेळण्यामध्ये मग्न होते. ह्या माध्यमातून गार्डन नसल्यामुळं मला
ही वेळ आली की ठेवण्यासाठी बालजत्रा. आणि मी लोकांची इच्छा आहे की दरवर्षी आता गार्डन तर आम्ही समस्या सोडवणारच आहोत त्यामध्ये. कारण बालजत्रा हो. किती वेळा आयोजित करणार, त्यापेक्षा गार्डन केलेलं बरं पडेल. 100% सर. त्याच्यामुळे तर गार्डन नसल्यामुळे मला आता घ्यायला लागलं. पण आमची जेव्हा आता निवडणूक होईल गार्डनचं आरक्षण आहे का प्रभागात? आहे ओके, ते विकसित तिथं काय आता स्थानिकांनी तिथं पूर्ण पहिले आणि कचरा करून ठेवलेला आहे. अच्छा. त्यामुळे ते साफ करण्याची जबाबदारी आता आमच्यावर आलेली आहे. मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब शहरामध्ये आले आले होते, त्यांची तुम्ही आवर्जून भेट घेतली होती. हो सर. काय नक्की चर्चा झाली त्यात? चर्चा त्यामध्ये सर का आता दादा, मामा, काका, भाऊ किती दिवस बोलणार ना लोक तरी. कारण की आता दादांचे मोबाईल बंद होतात रात्री 9-10 वाजता. लोक कोणाकडे जाणार? त्यामुळं युवकांना संधी द्या. ह्या माध्यमातून प्रदेशाध्यक्षांना मी आवर्जून भेट घेतली त्या दिवशी आणि त्यांना निवेदनही दिलेलं आहे मी की युवकांना तुम्ही संधी द्या. याचं आत्ता मध्ये एका मुलाखतीमध्ये फडणवीस साहेब बोलले की युवकांना 40 ते 50% संधी देणार आहोत. या माध्यमातून आम्हाला आशा आहे की फडणवीस साहेब 100% युवकांना संधी देतील. तर हे होते प्रभाग क्रमांक 14 मधील प्रबळ दावेदार, भाजपकडून जे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत, सचिन बंदी. धन्यवाद सचिनजी, आपण या Yes, sir. ठिकाणी आलात आणि आमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. धन्यवाद. युवकांना 40 ते 50% संधी देण्याचं मुख्यमंत्र्यांचं जे विधान आहे, त्या विधानाला धरून सचिन बंदी हे खूप आशावादी आहेत आणि त्यांच्याकडे काम करण्याची उभारी पण आहे. आपण त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊयात. अशाच वेगवेगळ्या उमेदवारांसह आपण भेटत राहूयात. होय मी रिंगणात या कार्यक्रमात. पाहत रहा माय PCMC.